साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. बुलढाण्यातील बहुप्रशिक्षित नाट्यगृह पूर्णत्वाकडे. आमदार गायकवाड यांनी केली नाट्यगृहाच्या कामाची पाहणी. गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या बुलढाणा शहरातील एकता नगर परिसरातील नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास येत असून लवकरच नाट्यप्रेमी रसिकांसाठी हे नाट्यगृह उपलब्ध होणार असून आज 27 जानेवारीला आमदार संजय गायकवाड यांनी सदर नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. बुलढाणा शहराला सांस्कृतिक व साहित्यिक वारसा लाभलेला असून मात्र बुलढाणा शहरात सुसज्ज अशा नाट्यगृहाची उणीव अनेक वर्षांपासून जाणवत होती. ही उणीव पूर्ण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्वर्गीय R.R. पाटील यांच्या हस्ते एकता नगरमधील नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. मात्र त्या काळी 3 कोटी रुपये बजेट असलेल्या या नाट्यगृहाचे बांधकाम अनेक वर्ष रखडले होते. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी या नाट्यगृहाच्या बांधकामात लक्ष घालून 3 कोटी रुपये बजेट असलेल्या नाट्यगृहाला भरघोस निधी उपलब्ध करून दिला व 1200 आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहासाठी आतापर्यंत जवळपास 19 कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एक दर्जेदार व सर्व सोयींनी युक्त असलेले नाट्यगृह बुलढाणेकर रसिकांच्या सेवेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन आमदार गायकवाड यांनी नाट्य, साहित्य, संगीत क्षेत्रातील व उपस्थित कलाकारांना दिले. या सुसज्ज नाट्यगृहाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह राहील असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पाहणीच्या वेळी प्राध्यापक डॉक्टर की.वा. वाघ, प्राध्यापक अर्जुन बोरसे, प्राध्यापक अनंत शिरसाट, रविकिरण टाकळकर, मुकुंद पारवे, पुरुषोत्तम गणगे, विनोद देशमुख, बाळासाहेब धूड, प्रशांत सोनूने, पत्रकार राजेंद्र काळे, अरुण जैन यांच्यासह बुलढाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 1970 साली सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याला 3.5 कोटी रुपयाचं एक नाट्यगृह मंजूर केलं होतं. परंतु आज 27 वर्ष झाले याला चालना मिळत नव्हती. मी 2019ला निवडून आल्यानंतर करोनाचे 3 वर्ष गेल्यानंतर उर्वरित 2 वर्षामध्ये या नाट्यगृहाला आवश्यक असलेला निधी जवळपास मला वाटते 3.5 कोटी, नंतर मी 3.5 दिले, परत 3.5 दिले आणि पाहता पाहता हे अमाऊंट 19 कोटीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले. तेवढा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि अतिशय सुंदर अशी वास्तू कदाचित पुण्या मुंबईला पण लाजवेल अशा प्रकारचं हे नाट्यगृह या ठिकाणी तयार होणार आहे. लग्न कार्य होतील, मीटिंग्स होतील, छोटे मोठे कार्यक्रम होतील, लोकनाट्य होईल, सगळ्याच प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतील. लग्न देखील पार पडतील. इतका मोठा स्पेस याच्यामध्ये आहे. पार्किंग आहे, डायनिंग आहे, किचन आहे, 12 रूम राहण्याकरता आतमध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणचे आहे, स्टेज व्यवस्था आहे आणि AC पण असे आहेत की एक ACचं सेंटर जर बंद पडलं तर दुसरं आपोआप चालू होईल, दुसरं बंद पडलं तर तिसरं आपोआप चालू होईल. म्हणजे ऑप्शनल AC याच्यामध्ये बसेल. जवळपास 35 AC या इमारतीमध्ये राहणार आहे आणि आमचं टार्गेट आहे की संभाजी महाराज जयंतीच्या आधी 14 मेच्या आत याचा लोकार्पण घेण्याचा आमचा मानस आहे. आणि या नाट्यगृहाचं नावसुद्धा छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह हेच त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून 14 मे आम्ही ही कट ऑफ डेडलाईन ही आमच्या आता कंत्राटदार, आर्किटेक्ट आणि आमच्या नगरपालिका इंजिनियरला आम्ही दिलेली आहे.